दिग्विजयी महाराज यशवंतराव होळकर यांचा जयंती दिन सोहळा या ठिकाणी भोकर येथे पार पडत असताना आज जमलेले सर्व मल्हार मावळे, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर आद्य क्रांतीवीर मल्हारराव होळकरांनी ह्या देशामध्ये अजिंक्य योद्धा म्हणून आपल्या क्रांतिकार्याची सुरुवात केली। इंग्रजाविरोध 18 लढाया लढल्या आणि कुठेही परास्त न होता इंग्रजांना परास्त करून या देशाच्या राजकीय पटलावरती दिग्विजय महाराज म्हणून यांच्या एवढा क्रांतिकारक शूरवीर योद्धा म्हणून या ठिकाणी त्यांचं नाव लौकिक आहे। इंग्रज सत्तेविरुद्ध संबंध देशाच्या राजा महाराजांना एकत्रित करून इंग्रजांना या देशाच्या बाहेर उचकून लावण्यासाठी म्हणून त्यांनी या देशामध्ये एक मोलाची कामगिरी बजावली। वेगवेगळ्या राजा महाराजांना, रणजितसिंह असतील, इकडे पेशवे असतील, तिकडे मुस्लिम राज्य असतील, या सर्वांना एकत्रित करून जे परकीय आक्रमण या इंग्रजांचं या ठिकाणी होत होतं त्यांना वेळोवेळी या ठिकाणी युद्ध करून पराजय केला आणि सर्व देशामधून या ठिकाणी इंग्रजांना हाकलून लावण्याचं काम जर कोणी केलं असेल आद्य क्रांतिकारक म्हणून तर ते यशवंतराव महाराज होळकरांनी केलं। परंतु त्यांच्या ह्या क्रांती कार्याला या ठिकाणी ह्या देशातल्या विविध राज्य महाराजे जे होती त्यांनी म्हणावी तेवढी साथ दिली नसल्यामुळे या ठिकाणी इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली। परंतु खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हे लढत असताना अगदी अचानकपणे वयाच्या 35व्या वर्षी त्यांना या ठिकाणी अचानकपणे लढता मरण पत्करावं लागलं आणि म्हणून त्यांचं जे स्वप्न होतं की या देशामध्ये एक अजय अशा प्रकारचं क्रांतिकारक दिग्विजयी म्हणून काम करत असताना त्यांचं जे स्वप्न आहे ते त्या ठिकाणी अधुरं राहिलं। वयाच्या 35व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं आणि त्याच्यामुळं त्यांच्या मनाची जी काही संकल्पना होती ती संकल्पना अधुरी राहिली। अशा प्रकारचा हा महाक्रांतिकारी योद्धा, अजय योद्धा, दिग्विजयी योद्धा ज्यांनी आपल्या स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतः राज्याभिषेक करून चक्रवर्ती सम्राट म्हणून गादीवर बसले, अशा प्रकारचा थोर क्रांतिकारक योद्धा म्हणून त्यांचं नाव लौकिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर एकमेव अशा प्रकारचा यशवंतराव होळकरांचा नाव लौकिक या ठिकाणी या देशामध्ये आहे। होळकरशाहीची सुरुवात सुभेदार मल्हाररावांनी त्याटकेबार झेंडा फडकावला, परंतु मधल्या कालखंडामध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या नंतर ह्या कपट कारस्थानी पेशवा आणि दौलतराव शिंदे यांच्या कपट कारस्थानामुळे जी होळकरशाही लयाला जाऊ पाहत होती त्या होळकरशाहीला पुन्हा जिवंत करून एका छाव्याप्रमाणे त्यांनी लढून एक स्वराज्याची पताका संबंध महाराष्ट्राच्या नव्या देशाच्या पटलावरती एक अजय योद्धा म्हणून निर्माण केली। अशा प्रकारच्या ह्या योद्ध्याला आज त्यांच्या जयंती दिनी मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। जय मल्हार, जय हिंद, जय भारत।